अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे जयंत वेलणकर या दादांचा. दादा म्हणतात, गजानन महाराजा तुझे चरण देखिले गा. जय गजानन. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना सुरू करण्यासाठी अध्यात्म, भावना आणि व्यवहार यांची सांगड घालून महाराजांनी ठरवून दिलेला मुहूर्त अर्थात एकादशी गुरुवार 1 जानेवारी 2015. त्या दिवशी शेगावहून नागपूरला पोचलेल्या फोटोच्या साक्षीने उपासनेचा शुभारंभ झाला. पुढे गुरुपुष्यामृत योगावर मूर्तीच्या रूपात महाराज उपासनेसाठी येथे झाले. नंतर रजत मुखोटाचं आगमन झालं. महाराजांच्या देखरेखीखाली नवीन बांधकाम पूर्ण झालं. तळमजल्यावर अर्ध्या भागात मुलाचं ऑफिस, अर्ध्या भागात छान उपासना हॉल, वरील मजल्यावर निवास अशी महाराजांनी सोय करून दिली. बांधकाम होत असताना सतत एक विचार मनात येत होता. उपासना हॉलमध्ये महाराजांची बैठक योजना कशी असेल. एकतर ठरवलं होतं की मुखोटा, उपासना, पारायण, नामजप अथवा अन्य तत्सम कार्यक्रमाच्या वेळी उपासना हॉलमध्ये असेल, अन्यथा नित्य पूजेच्या वेळी तो देवघराजवळ असेल. बांधकामाच्या वेळी काही अचानक फेरफार करून महाराजांनी देवघराजवळ त्यांची खास जागा निर्माण करून घेतली, ज्याची आम्ही आधी कल्पना केली नव्हती. प्रश्न होता उपासना हॉलमध्ये काय, कारण उपासना करतेवेळी उपासकांना 3ही रूपात दर्शन होत राहील तर छान असं वाटत होतं. अर्थात महाराज वेळेवर योग्य ते करून घेतील याची खात्री होतीच. पण मानवी स्वभाव. ऑफिसमध्ये साईबाबांचा छान फोटो आहे. कारपेंटरने एक सुरेख फ्रेम त्यासाठी तयार केली. पेंटर लोकांनी त्याला पॉलिश केलं आणि त्या फोटोला अधिकच शोभा आली. त्याच रात्री साईबाबा आणि गजानन महाराजांनी प्रेरणा दिली की अशा प्रकारे वुडन फिनिश असणारी चौकट करून संगमरवरावरची बैठक असावी. डावीकडे फोटो, मध्यभागी चौरंगावर मुखोटा व उजवीकडे मूर्ती अशी रचना असेल. समोर जो संगमरवर असेल तो मध्यभागी म्हणजे मुखोटा असणारा चौरंग, त्या समोरील भागात संगमरवरावर 3 इंच समोर आलेला असेल. मुखोटा राहील तिथे मागे मध्यभागी ओम असेल. तर बैठकीला समोर मध्यभागी श्री व 2 बाजूला स्वस्तिक असतील. कारपेंटरला त्याचप्रमाणे समजावून सांगितल्यावर तशी बैठक तयार झाली. पॉलिश झाल्यावर सर्व छान खुलून दिसायला लागलं. हे सर्व जून 2021मध्ये तयार झालं. आत्तापर्यंत घरोघरी होत असलेली उपासना आता पुन्हा हॉलमध्ये होऊ लागली. जुलै महिना सुरू झाला. चातुर्मास प्रारंभीचा महिना, गुरुपौर्णिमेचा महिना. 23 जुलै शुक्रवारला गुरुपौर्णिमा होती. आदल्या दिवशी म्हणजे गुरुवार 22 जुलैला संध्याकाळी मला गजानन महाराजांचे उपासक अजय नागोसे, जे गुरुदेव नगर नागपूर येथे राहतात आणि ज्यांच्याकडे दर गुरुवारी गजानन महाराजांची उपासना असते, त्यांचा फोन आला. काका, उद्या गुरुपौर्णिमा आहे. मी आणि आशिष येळणे सकाळी 7:30 वाजता महाराजांच्या दर्शनाला आलं तर चालेल का? मी म्हटलं, का नाही चालणार, पण गड्या आपण एक काम करू. खाली उपासना हॉलमध्ये दर्शन घेतलं की तुम्ही वर या. आपण वर चहा घेऊ, म्हणजे माझी चढ उतार टळेल. अजयने त्याला होकार दिला. आमचं बोलणं संपलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30ला गेटचा आवाज आला. लक्षात आलं की हे दर्शनासाठी आलेत. आम्ही वर वाट पाहत होतो, पण 10-15 मिनटे झाली तरीही ते काही वर आले नाही. इतक्यात अजयचा फोन आला. म्हणाला, काका जरा खाली येता का?
मी ठरल्याप्रमाणे माझं मत मांडलं. त्यावर त्यानं म्हटलं, काका खाली पादुका आल्या आहेत, दर्शनाला या. आता मात्र जायला हवं होतं. खाली उतरताना माझ्या मनात विचार सुरू झालेत. कुठल्या पादुका असतील? लोक जे घरोघरी पादुका फिरवतात अशा तर नसतील ना? मग त्या किती वेळ थांबतील? एक ना अनेक. त्या विचारातच मी खाली उतरलो. महाराजांच्या समोर ठेवलेल्या पादुका पाहिल्यात. महाराजांना म्हटलं, या कुठल्या पादुका आहेत? मला माहीत नाही. या गजानन महाराजांच्या पादुका. या भावनेने मी पादुकांच्यावर मस्तक ठेवतो आहे. माझा नमस्कार स्वीकार करा. मनोभावी नमस्कार केला आणि अजयला म्हटलं, चला आता आपण वर चहा घेऊ. त्यावर अजय बोलला, काका आता या पादुका इथेच राहणार आहेत. मी आश्चर्यचकित आणि प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे बघून विचारलं, तू आणल्यास का? त्यावर म्हणाला, काका तुम्हाला जसा सस्पेन्स वाटतो आहे तसंच हे माझ्यासाठीही गूढच आहे. त्यावर बुद्धिनिष्ठ भावनेतून मी म्हटलं, खरं काय ते सांग. अजय सांगू लागला, गजानन महाराजांची शपथ, काल संध्याकाळी उमरेड रोडवर कुही नावाचं गाव आहे, तेथील अरविंद दावचट माऊली माझ्याकडे आले. मागे रेशीमबाग ग्राउंडवर झुणका वगैरे नैवेद्य महाराजांना अर्पण असा एक मोठा कार्यक्रम झाला होता. त्या संदर्भात त्यांची माझी ओळख झाली होती. त्यामुळे ते मला ओळखतात. माझ्याकडे दर गुरुवारी गजानन महाराजांची उपासना होत असते हे त्यांना ठाऊक आहे. तर काल संध्याकाळी अचानक या पादुका घेऊन त्या माऊली माझ्या घरी आल्या. 2 मिनटं महाराजांच्या समोर शांत बसून काही प्रार्थना केली आणि मला म्हणाल्या, माझं एक काम कराल, या पादुकांच्या समोर आज गुरुवारी उपासना करा. मात्र उद्या सकाळी 8च्या आधी या पादुका वेलणकर माऊलीकडे नेऊन द्या. बस इतकंच मी जाणतो. बाकी तुम्ही अरविंद माऊलींना फोन करून विचारू शकता. गुरुपौर्णिमेला गुरुपादुकांचं अचानक आगमन ही निश्चितच आनंदाची बाब होती. सर्व उपासकांच्यासाठीही तो सुखद होतं. पण ज्या व्यक्तीला कधी पाहिलं नाही, त्यानं उपासनेचं स्थान पाहिलं नाही, त्याच्याकडून झालेली अशी कृती अनेक प्रश्न मनात निर्माण करून गेली. आणि म्हणूनच मी दुपारी अरविंद माऊलीला फोन लावला आणि विचारणा केली, हे काय आणि कसं? ते बोलू लागले, माऊली इथे एक गजानन महाराज मंदिर आहे, तिथे मी विश्वस्त आहे. गजानन माऊली माझं दैवत, तेच माझे गुरु, तेच सर्व काही. गजानन महाराजांच्या अनेक अनुभव गाठीचे आहेत. 3-4 महिन्यापूर्वी सकाळी महाराजांच्या समोर बसलो असता त्यांनी प्रेरणा दिली की पादुका तयार करून घे. याआधी मी कधीही पादुका वगैरे तयार करून घेतल्या नाहीत. त्यामुळे मी त्याविषयी विचारपूस सुरू केली. आमच्या मंदिरात एक पंढरे म्हणून माऊली येतात. ते म्हणाले त्यांच्या भावाचं चंद्रपूरला काष्टकलेचं काम आहे, त्यांना तुम्ही सांगू शकाल. त्याचप्रमाणे मी तिथे पादुकांच्या विषयी बोललो. आज उद्या करत त्यात बराच काळ गेला. महत्त्वाचं म्हणजे मी केवळ पादुकांच्या विषयी बोललो, पण त्यांनी खालच्या पाटासकट पूर्ण सेट तयार केला. त्यांच्या मते ही महाराजांची इच्छा आणि हे ते खरंच आहे. आता हेच बघा ना, 4 महिने आधी सांगूनही गुरुपौर्णिमेचा मुहूर्त त्यासाठी मिळावा हे महाराजांच्या इच्छेनेच झालं ना. तुमच्याकडील उपासना हॉल हे सगळं मी ऐकून होतो. मग मी माझ्या पद्धतीने महाराजांचा कौल घेतला. मला प्रेरणा मिळाली की या पादुका तुमच्याकडे जायला हव्यात. एका परिचितांच्या माध्यमातून पादुका चंद्रपूरहून नागपुरात पोहोचल्या. मी तुमचं घर पाहिलं नाही, शिवाय मला लगेच घरी परतायचं होतं. म्हणून अजय माऊलीच्या माध्यमातून पादुका उपासना हॉलमध्ये पोहोचल्यात. सर्व गजानन महाराजांची योजना, आपण निमित्त मात्र. मी म्हटलं, खरं आहे. माझे डोळे भरून आले. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय म्हणून मी फोन बंद केला. त्याच संध्याकाळी गुरुपौर्णिमेनिमित्त उपासना होती. 4च दिवसापूर्वी एकादशीला जिथे काही नव्हतं तिथे पादुका पाहून सर्व आनंदित झाले. उपासना झाल्यावर वृत्तकथानंतर सर्व घटनाक्रम जाणून आम्ही सर्वच आश्चर्य व्यक्त करते झालो. ज्यानं पादुका तयार करणाऱ्याला पाहिले नाही, ज्यांनी तयार केल्या त्यांनी ही जागा पाहिली नाही. मुखवट्यासमोर ती जागा रिकामी होती. तिथे अगदी माप घेऊन तो सेट तयार व्हावा इतका परफेक्ट त्या जागेत बसावा. कोरीव काम असलेल्या सुंदर पादुका. अनेकांनी असं बोलून दाखवलं की फोटो आहे, मूर्ती आहे, मुकुट आहे, फक्त पादुका तेवढ्या हव्या होत्या. आज त्याही आल्या. महाराजांनी उपासनेला पूर्णत्व प्राप्त करून दिलं.
सर्वांच्या भावना उंच वळून आल्या आणि उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी जोरात जयघोष केला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. पेढ्यांचा प्रसाद घेऊन जो तो आपल्या घरी निघाला. पण त्या दिवशी पेढ्यांच्या गोडीपेक्षा पादुकांचं येणं प्रत्येकालाच जास्त गोड वाटत होतं. त्यामुळे साहजिकच महाराजांचे आभार मानत प्रत्येकजण म्हणत होता, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.